सर्वांना प्रथम नमस्कार। माझ्या सर्व लहान थोर मित्रांचे मी माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, मी आज एक गोष्ट आपल्याला सांगणार आहे आणि ही गोष्ट मला वाटतं बऱ्याच जणांना माहिती असेल, परंतु ज्यांना कुणाला जर ही गोष्ट माहिती नसेल तर ही मी गोष्ट आपल्याला शेअर करतो, कारण या गोष्टीमधून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे आणि म्हणून मला असं वाटलं की ही गोष्ट आपल्यापर्यंत शेअर करावी। ही गोष्ट आहे एका चिमणीची। एकदा काय होतं की एक इमारतीला भीषण अशी आग लागते आणि ही आग विझवण्यासाठी बरेच जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतात आणि त्याच्यामध्ये एक चिमणी आपल्या एक छोट्याशा चोचीमधून पाणी घेऊन आणते आणि त्या आगीवर टाकते आग विझवण्यासाठी। आणि हे काम ती सातत्याने करत असते। पाणी आणून ती आगीवर टाकते आणि ही तिची जी धडपड आहे, ही धडपड बाजूच्या झाडावरच्या फांदीवर एक कावळा बसलेला असतो। तो कुतूहलाने आणि आश्चर्यचकित होऊन पाहत असतो आणि तो चिमणीजवळ येऊन चिमणीला विचारतो, चिमणी ताई, मला एक सांग, तुझी एवढीशी चोच आहे आणि त्या एवढीशा चोचीमध्ये पाणी किती मावणार आणि तू हे पाणी घेऊन आणतेस तुझ्या चोचीतून आणि ह्या आगीवर टाकतेस, खरोखर ही आग विझेल का ग? त्यावर ती चिमणी एक समर्पक आणि मार्मिक असं उत्तर देते आणि ती म्हणते, हे पहा कावळे दादा, आग विझेल की नाही हे मला माहित नाही, परंतु ज्या वेळेला या आग लागलेल्या इमारतीचा इतिहास सांगितला जाईल किंवा तो इतिहास लिहिला जाईल, त्यावेळेला आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये माझं नाव असायला पाहिजे, यासाठी मी हा प्रयत्न करतोय। हे तिचं समर्पक उत्तर ऐकल्यानंतर मित्रांनो, आपण याच्यातून काय बोध घ्यावा असं आपल्याला वाटतं। मला असं वाटतं की एखाद्या कुटुंबामध्ये किंवा एखाद्या समाजामध्ये, संघटनेमध्ये जर तेढ निर्माण होत असेल, ते तेढ निर्माण करणाऱ्यांच्या यादीमध्ये आपलं नाव असायला नाही पाहिजे, तर ते तेढ मिटवणाऱ्यांच्या यादीमध्ये आपलं नाव असायला पाहिजे। कारण ज्या वेळेला त्या कुटुंबाचा, त्या संघटनेचा इतिहास सांगितला जाईल, त्यावेळेला आपलं त्यामध्ये तो वाद मिटवणाऱ्यांच्या यादीमध्ये आपलं नाव असायला पाहिजे। म्हणजेच काय की आपण ह्या जगातून जरी निघून गेलो, आपलं नाव चांगलं काम करणाऱ्यांच्या यादीमध्ये असायला पाहिजे। याची जर प्रत्येकाने नोंद घेतली तर हा गोष्टीतून आपण खरोखर चांगला बोध घेतला असा त्याचा अर्थ होऊ शकतो। तर मित्रांनो, आपल्याला ही जर गोष्ट आवडली असेल तर जरूर लाईक करा आणि ही गोष्ट इतरांनाही शेअर करा आणि अशाच काही चांगल्या गोष्टी किंवा चांगले विचार मी यापुढे मांडण्याचा प्रयत्न करेन। तर आपण या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।